नमस्कार मंडळी, चला तर आरकेस फूड रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलं. त्याचमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची जी तयार केलेली चटणी आहे ती आपल्याला घालून घ्यायची. 1 चमचा चटणी आपण इथे वापरलेली आहे. त्याचबरोबर भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतर थोडासा ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे पदार्थ खायलाही छान लागतो, तसंच पदार्थ पचण्यासाठी सोपा जातो. त्यानंतर खाण्याचं ऑइल घालायचं आहे 2 चमचे. त्यानंतर 5 चम्मच इतके आपल्याला इथे जिरे घालून घ्यायचे. ह्या सर्व फोडणीला किंवा पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, आपण ज्या वाटीने पाणी घातलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर हे सर्व बेलण्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपण मोदकाची उकड काढतो थोडक्यात तशा प्रकारे इथे प्रमाण वापरायचं आहे किंवा त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीला बेलण्याने फक्त हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे बेलण्याने संपूर्ण पीठ फक्त मिक्स करून घेतलेलं आहे. प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आजवर कुणीच शिकवली नसेल किंवा तुम्ही कधी पाहिली नसेल. तर माझ्या मुलाच्या आवडीची का आहे, कारण ती तितकी क्रिस्पी आणि कुरकुरीत स्नॅक्ससारखी तयार होते. आता इथे पीठ मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 5 मिनिटे असंच राहू द्यायचं. लक्षात ठेवा, गॅस आपण इथे बंद केला होता. त्यानंतर 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून पाहिलं तर पीठ छान मऊ झालेलं आहे. आता याला काय होतं, छान असं पाणी सुटतं म्हणजे घाम फुटतो आणि त्यामुळे हे पीठ आणखीन सॉफ्ट तयार होतं. आता हे पीठ आपल्याला ताटामध्ये काढण्या अगोदर ताटाला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने तेल लावून घ्या, म्हणजे काय होईल की आपलं हे पीठ जे आहे ते आपण मळत असताना ताटाला अजिबातच लागणार नाही. त्यानंतर हे संपूर्ण उकड किंवा हे पीठ आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण पीठ आपण इथे काढून घेतलेलं आहे. तुम्हाला कुठेही कोरडं पीठ दिसणार नाही. आता पीठ काढून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. लागल्यास हात ओला करून घ्यायचा आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं. यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही किंवा वरतून टाकायचं नाही. फक्त तुम्हाला हात ओला करून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत फक्त हात ओला करूनच हे पीठ असं छान मस्त मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे पहा आपण मोदकाची उकड मळतो ना, तशा प्रकारे जेवढं तुम्ही हे पीठ मळाल ना तेवढा हा पदार्थ छान तयार होतो. त्यामुळे पीठ मळत असताना कंजूसी करू नका. पीठ व्यवस्थित मळून घ्या. अशा प्रकारे मळायचं आहे जेणेकरून ते एकदम मऊ लोण्यासारखं तयार होईल. तर पहा, इथे मी पीठ चांगलं 5 मिनिटे मळून घेतलेलं आहे आणि अगदी लोण्यासारखं हे पीठ मऊ झालेलं आहे. तर खमंग यामध्ये फोडणी असल्यामुळे ह्या पिठाला चवही अप्रतिम अशी येते. आता पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. तर घट्ट कितपत आहे तुम्ही पाहू शकता. या पिठामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं जास्तीचं पाणी घालायचं नाही. तुम्हाला जर वाटलं खूप ड्राय आहे, चिरा जातील, तर अशा वेळेला तुम्ही हाताला पाणी लावून हे पीठ पुन्हा एकदा मऊ करून घेऊ शकता. परंतु इथे आपण व्यवस्थित असं पीठ मऊ करून घेतलेलं असल्यामुळे इथे आपल्याला अजिबात गरज नाही. आता पिठाचे गोळे तयार करून घेऊया. तर पहा, लिंबाच्या आकाराचे इथे पिठाचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी इथे 5 गोळे तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर याच्या पुऱ्या आपण लाटून घेऊया. तर हा पदार्थ खरंच खूप छान आणि कुरकुरीत तयार होतो बरं का. तर माझ्या मुलाला प्रचंड आवडतो. आठवड्यातून 4 वेळा तरी त्याचं बनवलं ना तरी त्याचं पोट भरत नाही, इतका त्याला हा पदार्थ आवडतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील ना, तर हा तांदळाच्या पिठापासून बनणारा मस्त असा कुरकुरीत पदार्थ तुमच्या मुलांना देखील बनवून द्या. तुम्ही पाहू शकता याची पुरी देखील किती झटपट अशी लाटून झालेली आहे आणि कुठेही जास्तीच्या चिरा गेले नाही. याला चिरा न जाण्याचं कारण तुम्हाला सांगू का, आपण ही जी पीठ मळण्याची मेहनत घेतली ना, त्यामुळे या पिठाला जास्त चिरा जात नाहीत. परंतु तुम्ही जर पीठ व्यवस्थित मळलं नाही तर मात्र याला चिरा जाऊ शकतात. तरीसुद्धा तुमच्या जर पुरीला चिरा गेल्या किंवा ह्या पोळीला चिरा गेल्या तर काय करायचं मी ते तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये पहा, बऱ्याच वेळेला झाकणं असतात म्हणजे डब्याची, ज्याला काट असतात. पण माझ्याकडे अशा प्रकारची डिश आहे जिला काट आहेत. त्यामुळे मी इथे डिशचाच वापर केलेला आहे. पण ही डिश ना छोटी आहे, त्यामुळे इथे डिशचा वापर केला. तुमच्याकडे जर अशा छोट्या प्रकारची काठाची डिश नसेल तर इथे तुम्ही कुठल्याही एखाद्या डब्याच्या झाकणाचा वापर करू शकता. आता एक्स्ट्राचं जे बाहेरून पीठ होतं ते काढून घेतलं
आणि त्यानंतर ही प्लेट आपल्याला उचलून घ्यायची. तर मस्त अशी त्याच्या खालची पुरी तुम्ही पाहू शकता, गोल गरगरीत आणि एकसारखी. ज्या प्रकारे आपण पुरीची जाडी ठेवतो ना, तशा प्रकारे आपल्याला ह्या पुरीची सुद्धा जाडी ठेवायची आहे. जशी पहिले बनवून घेतली तशी दुसरीही आपल्याला सेमच बनवून घ्यायची आहे. म्हणजे कसं दिसायलाही सुंदर आणि एकसारख्या आपल्या ह्या पुऱ्या तयार होतील. तर हे स्नॅक्स तुम्ही ना 15 दिवस कुठे प्रवासामध्ये जायचं असेल तर तांदळाच्या पिठापासून ह्या कुरकुरीत घाऱ्या म्हणू शकता, पुऱ्या म्हणू शकता, काहीही म्हणू शकता, हे नेऊ शकता. मुलांना असं अरबट चरबट खायला द्यायचं नसेल आणि त्यांना प्रवासात घेऊन जाणार असाल तर सोबत हा पदार्थ तुम्ही नक्कीच ठेवा. कडकडीत गरम तेलावरती हा पदार्थ आपल्याला सोडून घ्यायचा आहे. पाहू शकता ना, थंबनेलमध्ये दाखवलं तेच आहे की नाही, कुठेही तुम्हाला बदल दिसणार नाही. तर पाहू शकता मस्त असा आपला हा म्हणजे याला काय म्हणायचं आता, घारे म्हणावं की काय म्हणावं किंवा तुम्हाला जर एखादं नवीन नाव सुचलं ना, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सुचवा. म्हणजे आपण या पदार्थाला हटके आणि नवीन काहीतरी नाव देऊ शकू. तर अशी मस्त ही पुरी आता पलटवून घ्यायची. सध्या तरी याला मी पुरीच म्हणते. मस्त अशी ही तिखट पुरी परतवून घेऊया, पलटवून घेऊया आणि दोन्ही साईडने क्रिस्पी होईस्तवर तळून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला ही आजची भन्नाट रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका बरं का. कारण अशा नवनवीन रेसिपीज बनवायला जे काही प्रोत्साहन मिळतं ना, ते तुमच्या कमेंटमुळेच मिळतं. त्यामुळे छानशी कमेंट लिहा आणि पाठवा, म्हणजे मलाही पुढील व्हिडिओ बनवायला मस्त असं प्रोत्साहन मिळेल. तसेच तुम्हाला एखादी माझ्याकडून हटके युनिक रेसिपी हवी असल्यास तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता की एखाद्या रेसिपीची तुम्हाला फरमाईश करायची आहे की आम्हाला ही रेसिपी बनवून हवी आहे, पाहिजे आहे, ती सुद्धा रेसिपीची फरमाईश तुमची कंप्लीट केली जाईल. त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही कमेंट करू शकता, परंतु वाईट कमेंट करू नका. जे सजेशन असेल ते देऊ शकता, परंतु अशी खराब कमेंट करू नका. वेळ खूप घालवला किंवा बडबड खूप केली अशा कमेंट येतात. खूप येत नाहीत, पण एखादी कमेंट अशी येते तर खरंच खूप वेळ जातो बनवताना आणि अशा वेळेला तुम्ही अशी कमेंट करता, मग ते खूप म्हणजे एकतर हा पदार्थ म्हणजे एखादी कुठलीही रेसिपी बनवताना तासनतास तिच्यासाठी झगडायचं, व्हॉइस ओव्हर करायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, तुमच्या पुढं प्रेझेंट करायचं आणि त्यानंतर तुमचा जर एखाद्याने, मी म्हणते 10मध्ये जर एकाने तशी कमेंट केली ना तरीसुद्धा खूप डिमोटिवेट होतं. त्यामुळे झालंच शक्य झालं ना तुम्हाला तर डिमोटिवेट करण्याऐवजी तुम्ही कमेंट करू नका. करायचंच असेल तर मोटिवेट करण्यासाठी छानशी कमेंट करू शकता. आपला मस्त खुसखुशीत पदार्थ तयार झालेला आहे. माझ्या मुलाच्या आवडीचा आहे, हा उद्या तुमच्या मुलांच्या सुद्धा आवडीचा होऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला हा पदार्थ बनवावा लागेल, मुलांना खायला द्यावा लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठे लांब पिकनिकला जायचं असेल, प्रवासामध्ये हा पदार्थ तुम्ही अगदी महिन्याभरासाठी टिकून राहतो. त्यामुळे महिन्याभरासाठी हा पदार्थ तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. पोटभरीचा आहे. 2 पुऱ्या 2 घाऱ्या खाल्ल्या तर पोट भरेल. आवडल्यास लाईक शेअर